आघाडी सरकारचं वस्त्रहरण असं एक पुस्तिका बनवलेली आहे। यामध्ये फार नाही, ही पुस्तक तुम्ही बघू शकता। फक्त 2 महिने म्हणजे 31 ऑगस्ट पासून 16 नोव्हेंबर पर्यंतच्या या घटना आहेत आणि या घटना 100 पेक्षा जास्त घटना आहेत। त्याची डिटेल तुम्हाला थोड्या वेळात मी देणार आहेच। आणि त्यामुळेच महिला मुलींवर रोज अत्याचार करणारे हे सरकार। आता हा प्रश्न पडतोय की इतक्या घटना होऊनही कुणाला कायद्याची भीती का वाटत नाही? एखाद्या घटनेवरती लोकांकडून आवाज उठवला गेला की तात्पुरतं ती केस आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवू किंवा एखादा नवीन कायदा बनवू, अशा पद्धतीची मलमपट्टी किंबहुना थूकपट्टी हा एक अतिशय योग्य असा शब्द आहे, तो सरकारकडनं नेहमीचा वापरला जातोय। आता खरी गरज काय आहे? कायद्याची भीती का वाटत नाही? कारण वर्षानुवर्ष चालणारे कायदे ज्यामुळे त्या केसेस वीक होतात, त्यातले जे साक्षीदार असतात ते कुठेतरी कमकुवत होतात आणि पर्यायाने त्या केसेस ज्या आहेत त्या केसेसमध्ये पुराव्याअभावी गुन्हेगारांची सुटका केली जाते। अशा कित्येक केसेस आपल्याला सांगता येतील। आणि म्हणून आता प्रश्न हा पडतोय की गरज कसली आहे? कायद्याला दिशा देण्याची की तपासाला दिशा देण्याची? आपण नेहमीच राज्यामध्ये घडणाऱ्या विविध घटनांवरती बोलत आलेलो आहोत, पण आज या 2 वर्षाचा लेखाजोखा बघताना महाराष्ट्राने या 2 वर्षात काय नाही पाहिलं? चांद्यापासून तर बांद्यापर्यंत असा एकही जिल्हा नाही की ज्या ठिकाणी महिला आणि लहान मुलींवरती अत्याचार त्या ठिकाणी झाले नाहीत। अक्षरशः राज्यामध्ये बोटं छाटली गेली, कोयत्याने वार केले गेले, नुकतीच बाळंतीण झालेल्या महिलेवरती बलात्कार झाला, गर्भवतीवर बलात्कार झाला, ट्युशनला जाणाऱ्या मुलीवर बलात्कार झाला, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, 20 दिवसाच्या बाळाला चटके देण्यात आले। असे ज्याच्यासाठी शब्द नाही आहेत अशा अनेक क्रूर घटना या त्या ठिकाणी राज्यामध्ये विविध ठिकाणी झालेल्या आपण पाहायला मिळाल्या। मुंबईमध्ये आपण बसलोय, मुंबईमधली साकीनाक्याची केस, जी साकीनाक्याची केस अतिशय अमानवीय अशी केस होती आणि ज्यामध्ये आपल्याला दिल्लीच्या निर्भया प्रकरणाची आठवण आली। त्याच पद्धतीने, त्याच पाशवी पद्धतीने, त्याच अमानवीय पद्धतीने एका महिलेचा त्या ठिकाणी बळी गेला। मी आजही माझ्या स्टेटमेंटवर ठाम आहे की जी घटना घडली त्यामध्ये एका माणसाचं काम नाही, निश्चितपणे एकापेक्षा जास्त माणसं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यानंतर आपण बघितलं की कशा पद्धतीने मोठमोठे मीटिंग्स झाल्या, ज्यामध्ये IPS अधिकारी असतील, कमिशनर असतील, गृहमंत्री असतील, हे सगळेजण होते आणि त्यांनी तात्काळ 11 कलमी कार्यक्रम हा मुंबईच्या महिलांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी राबवण्याची सुरुवात केली किंवा परिपत्रक काढलं। त्यानंतर हे अत्याचाराचं सत्र कुठे थांबलं नाही। चेंबूरला घटना घडली आणि अगदी काल परवा घडलेली म्हणजे 25 नोव्हेंबरला घडलेली कुर्ल्याच्या HDILच्या ज्या बिल्डिंग्ज आहेत, म्हणजेच MMRDAच्या ज्या बिल्डिंग्ज आहेत, त्या ठिकाणी खंडर झालेल्या या बिल्डिंग आहेत। 13व्या मजल्यावर एका लिफ्टच्या रूममध्ये मुलीचं प्रेत मिळालं आणि त्या ठिकाणी मग 23 तारखेला ही घटना घडली, 25ला पोलिसांना कळालं आणि 27 तारखेला पोलिसांनी 2 आरोपी अटक केले आणि जी महिला मृत झालेली, जी मुलगी होती 20 वर्षाची, तिची सुद्धा ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय। प्रश्न हा पडतो की एखादी घटना झाल्यावर पोलीस ॲक्शनमध्ये येतात, पण अशा घटना घडू नये यासाठी सरकार ॲक्शनमध्ये कधी येणार आहे? या HDILच्या घटनेबद्दल मला निश्चितपणे बोलायचं आहे की या घटनेमध्ये जे 11 कलमी हा कार्यक्रम आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की मुंबईतली जी निर्जन स्थळं आहेत त्या ठिकाणी लाईट व्यवस्था करण्यासाठी आपण महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करावा, निर्जन स्थळांचा आढावा घेऊन बीट मार्शल, पेट्रोलिंग, एखादं तिथं काही करता येतं आहे का ते बघावं, QR कोड लावावे, असे वेगळे वेगळे नियम या ठिकाणी नियमावली बनवलेली आहे। आणि या अनुषंगाने विनोबा भावे पोलीस स्टेशनचे जे सिनियर PI आहेत त्यांनी संबंधित महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला की या ठिकाणी लाईट्सची गरज आहे। त्यांनी संबंधित आमदारांना सांगितलं की आम्हाला इथं बीटची गरज आहे। MMRDAला वारंवार त्यांनी पत्र लिहिली की गेली 10 वर्ष या इमारती तशा पडू नयेत। या प्रकल्पग्रस्तांसाठीच्या इमारती आहेत, 32 इमारतींपैकी फक्त 5 इमारतींमध्ये लोक राहतात, तर बाकीच्या सगळ्या इमारती या खंडर झालेल्या आहेत। समाजविघातक घटना त्या ठिकाणी होतात। आपण बघितलं गर्दुल्ल्यांचा अड्डा त्या ठिकाणी झालेला आहे
7 दिवसापूर्वीच या मुलीच्या हत्येच्या 7 दिवसापूर्वीच तिथे एका माणसाचा यापूर्वी मर्डर झालेला आहे, त्याचा खून झालेला आहे. असं असताना प्रश्न हा पडतो की MMRDAचे मंत्री शिवसेनेचे, मुंबई महानगरपालिका शिवसेनेची, स्थानिक आमदार शिवसेनेचे आणि दस्तूर खुद्द मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचे. त्यामुळे पोलिसांनी ज्या वेळेला हा सगळा पत्रव्यवहार त्यांच्याशी केला त्यावेळेला का बरं लक्ष दिलं नाही, का कारवाई केली नाही? कदाचित MMRDAने जर पोलिसांचं ऐकलं असतं, त्याचे एंट्रन्स गेट सील केले असते, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक बसवले असते, येणाऱ्या जाणाऱ्यांना अटकाव केला असता तर ही घटना टाळता आली असती. तिथं जर BMCने लाईट्स बसवले असते तर तिथं काय चाललंय हे लक्षात आलं असतं. स्थानिक आमदाराने जर जोर धरून तिथं पोलीस बीटसाठी जे पोलिसांनी सांगितलं होतं पुढाकार घेतला असता, तिथं एक छोटीशी पोलीस बीट तिथं झाली असती, ज्याने लोकांना, जे बाहेरून लोक येतात त्यांना त्या ठिकाणी अटकाव झाला असता. पण त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही. मला आठवतंय की शक्ती मिलची घटना ज्या वेळेला घडली त्याही वेळेला विविध पातळ्यांवरती मुंबईतले निर्जन स्थळं जे आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीने सुरक्षा आपण करू शकतो याबद्दलचा बराच उहापोह झाला होता. परंतु त्यानंतर पुन्हा उत्तर जे आहे ते शून्य आलेलं आहे. त्याच्यानंतर घटना घडतच राहिल्या. आता पुन्हा एकदा ही कुर्ल्याची घटना घडली आहे. याच्यावरही जर आवाज उठवला नाही, सरकारचं लक्ष वेधलं नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आणखीन ज्या ज्या ठिकाणी निर्जन स्थळं आहेत त्या ठिकाणी अशा घटना घडणार नाहीत याची काही शाश्वती देता येणार नाही. लॉ अँड ऑर्डर सांभाळणं हे फक्त पोलिसांची जबाबदारी नाही तर सरकारसुद्धा तितकंच जबाबदार आहे. आणि म्हणून कुर्ल्यासारख्या घटनेमध्ये एका मुलीला आपला जीव द्यावा लागला. त्यासाठी आरोपी तर गुन्हेगार आहेतच, पण मग सरकारी यंत्रणा गुन्हेगार कशी होत नाही? कारण त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवरती जर अंमलबजावणी केली असती तर कदाचित एका मुलीचा त्या ठिकाणी जीव वाचला असता. विषय आहे की कायद्याची भीती का वाटत नाही? ज्या ज्या वेळेला अशा घटना होतात त्या वेळेला सांगितलं जातं की केसेस आता आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टवर करू. मला आज या प्रेसच्या माध्यमातून राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय, राज्यामध्ये किती फास्ट ट्रॅक कोर्ट कार्यरत आहे, ॲडहॉक कोर्ट किती कार्यरत आहे, याची माहिती महाराष्ट्रातल्या जनतेला कृपया आपण द्या. कारण माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे जवळपास 1,63,112 केसेस याच्यामध्ये वाढच आहे, कमी नाही. ह्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. कन्व्हिक्शन रेट हा सुद्धा महाराष्ट्राचा अत्यंत कमी म्हणजे जवळपास 13.7 आहे. आता या दोन्ही गोष्टी वाढवण्यासाठी सरकार म्हणून काय त्याच्यामध्ये सरकार काय प्रयत्न करतं हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे. की असं वाटतं की न्यायालयाच्या पायाभूत सुविधेवरती जो खर्च होतोय तो शासनाला कुठेतरी निकामी वाटतोय का, कुचकामी वाटतोय का, आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर केसचा निपटारा कसा होईल म्हणजे आपला कन्व्हिक्शन रेट वाढेल याच्यावरती सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. जे ते करताना आपल्याला दिसत नाही. बऱ्याच गोष्टी पुढच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आपण बघितलं 376 म्हणजे बलात्कार, सामूहिक बलात्कार यासारख्या ज्या लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत त्यामध्ये फॉरेन्सिक लॅबची जी भूमिका आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याचे जे इव्हिडन्स आहेत, त्याचे जे पुरावे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. परंतु मला हे सांगताना अत्यंत वाईट वाटतंय की 50%पेक्षाही जास्त फॉरेन्सिक लॅबची जी पदं आहेत ती अजूनही भरली गेलेली नाही आहेत. त्याच्यामुळे या फॉरेन्सिक लॅब ॲक्टिव्ह करणं, त्या अद्ययावत करणं, तिथं ट्रेन माणसं असणं ही अतिशय गरज आहे. आणि तुम्ही बघता की बऱ्याच वेळेला बऱ्याच केसेसला डिले होतो कारण फॉरेन्सिक लॅबमधनं त्यांचा रिपोर्ट येत नाही. आणि जी माहिती मिळाली आहे त्या पद्धतीने 50%हून जास्त पोस्ट ज्या आहेत त्या ठिकाणी खाली आहेत. आणखीन एक धक्कादायक गोष्ट अशी समोर आली आहे, माहिती त्याचीही मिळाली आहे की या फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन ज्या आपल्याकडे 45 आहेत, या 45 मोबाईल व्हॅनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या किट आहेत आणि त्या किटचा योग्य वापर होत नाही कारण तिथं ट्रेन माणसं नाही आहेत. मोबाईल व्हॅनमधल्या हवालदारांना ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी काम करून घेतलं जातं. एवढंच नाही तर जवळपास बऱ्याच किट यांची एक्सपायरी डेट झालेली आहे, त्या एक्सपायर्ड झालेल्या आहेत. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबचा सुद्धा योग्य वापर त्या ठिकाणी होताना दिसत नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. सेक्शुअल असॉल्ट इव्हिडन्स कलेक्शन किट म्हणजेच SAEC किट या केंद्र सरकारकडनं प्रत्येक राज्याला देण्यात आल्या होत्या. आपल्याकडे जवळपास 767 किट्स या महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. परंतु मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की मिळालेल्या माहितीनुसार 50%हून अधिक पदं ही फॉरेन्सिक लॅबमध्ये भरलेली नाही आहेत. एवढंच नाही तर या मोबाईल व्हॅनमध्ये कार्यरत असणाऱ्या हवालदारांना तात्पुरतं ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडनं ही कामं करून घेतली जातात, जे अतिशय धक्कादायक आणि गंभीर आहे. कारण कुठल्याही बलात्कार, सामूहिक बलात्कारांच्या केसेसमध्ये
इव्हिडन्स जो असतो फॉरेन्सिकचा तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्या ठिकाणी तज्ज्ञ लोक नसल्यामुळे त्या रिपोर्टचं काय होत असेल याची कल्पना आपण करू शकता. त्याच्यासोबतच जितकी सरकारी वकिलांची पदं आहेत तीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत, तीसुद्धा तात्काळ भरण्याची गरज आहे. DCP पासून DGP पर्यंत लॉ ऑफिसरची पदं जी लीगल फंक्शनसाठी अपॉइंट केलेली आहेत तीसुद्धा बरीचशी पदं ही त्या ठिकाणी खाली आहेत. यामध्ये 2-3 आणखीन महत्त्वाचे कायदे आहेत ज्याचा उपयोग महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही. या सगळ्या घटना किंवा हे सगळे कायदे जे मी आता तुम्हाला सांगतेय ते महिला आणि मुलींच्या अत्याचाराशी निगडीत आहेत आणि ते अतिशय गंभीर आहे. त्याच्यावरती जर लक्ष दिलं गेलं तर निश्चितपणे कुठलेही आरोपी हे सहजासहजी सुटणार नाहीत आणि त्यांना शिक्षा केली जाईल. मला आजही आठवतंय 2010 किंवा 11 मध्ये परभणी जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागात एका महिलेची नग्नधिंड काढण्यात आली होती. तुम्ही विचार करा, परभणीसारखा जिल्हा, एखादं ग्रामीण गाव आणि त्या ग्रामीण गावातून एका महिलेची नग्नधिंड निघते, त्याच्या त्या खटल्याचा निकाल आत्ताशी कुठेतरी म्हणजे 2018-19 मध्ये कुठेतरी लागला. विचार करू शकतो आपण की ही जी 8-9 वर्ष आहेत ती त्या मुलीने, त्या महिलेने आणि तिच्या परिवाराने कशा पद्धतीने काढले असतील, कशा पद्धतीने त्यांना लोकांचा त्रास सहन करावा लागला असेल. आणि म्हणून या केसेसमध्ये लवकरात लवकर न्याय मिळणं, या केसेसचा लवकरात लवकर निपटारा होणं हे अतिशय गरजेचं आहे. आता 2-3 जे कायदे आहेत ज्याचा उपयोग आपल्याकडे फारसा केलेला ऐकिवात नाही, किंबहुना होत नाही असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे विटनेस प्रोटेक्शन. बऱ्याचदा विटनेस जे असतात ते होस्टाईल होतात, घाबरतात, त्यांच्यावरती दबाव येतो आणि त्याच्यासाठी कायदा आला आहे. त्या ॲक्टनुसार पीडित महिलेला आणि तिच्या साक्षीदाराला प्रोटेक्शन करण्यासाठी, तिची आयडेंटिटी जपण्यासाठी, त्यांची हॅरेसमेंट होऊ देऊ नये ही जबाबदारी कायदा असूनसुद्धा या कायद्याचं सर्रास उल्लंघन केलेलं आपल्याकडे पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून बऱ्याच या केसेसमध्ये जे विटनेस असतात ते कुठेतरी होस्टाईल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढारलेल्या राज्याची कल्पना आपण ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला पीडितेचं पुनर्वसन करणं ही फक्त शासनाची जबाबदारी नाही आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा CRPC 357 मध्ये तरतूद केलेली आहे. ती तरतूद अशी आहे की आरोपीला दंड लावून तो दंड भरपाई म्हणून पीडितेला द्यायचा आणि त्याच्यावर पीडिता आणि तिच्या परिवाराचं रक्षण आणि संवर्धन करणे हा CRPC 357चा जो कायदा आहे तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये वापरताना दिसत नाही, किंबहुना कुठल्याही खटल्यामध्ये अशा पद्धतीने कुठल्या जजमेंट आलेलं हे सुद्धा ऐकिवात नाही. बरेचशा संवेदनशील केसेसमध्ये विशेष सरकारी वकील अपॉइंट करण्याची गरज असते, परंतु त्या महिलेकडे ते पैसे नसतात. त्यामुळे पीडितेच्या परिवाराला शासनाने यासाठी मदत करावी ही सुद्धा आमची एक मागणी आहे. आणि खोटी पलटवलेली साक्ष ज्याला आपण होस्टाईल विटनेस म्हणून म्हणतो त्याला प्रोसिक्यूट करणे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा केसेसमध्ये कोणी आपली साक्ष फिरवणार नाही किंवा त्या आरोपीला शिक्षा व्हायला मदत होईल, अशा पद्धतीची भूमिका आपल्या सरकारी वकिलांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे. परंतु तेही दुर्दैवाने होताना आपल्याला दिसत नाही. या सगळ्या घटना आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, परंतु या घटना होऊ नये यासाठी सरकारने आता काय केलं पाहिजे याच्यासाठीच्या या सगळ्या आमच्या सूचना होत्या. आत्ताच्याच ताज्या घटना म्हटल्या तर जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावमध्ये 21 तारखेला 16 वर्षीय मुलीवरती सामूहिक बलात्कार झाला आणि 8 दिवस होत नाही तोपर्यंत कालच म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वी 4 वर्षाच्या मुलीवरती सुद्धा त्या ठिकाणी बलात्कार झाला आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगेश चव्हाण हे तात्काळ त्या ठिकाणी गेले, त्यांनी कुटुंबाची मदत केली, त्यांच्यासोबत उभे राहिले. त्यांनी शासकीय रुग्णालय ज्या ठिकाणी या मुलीवरती उपचार चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन विचारपूस केली. गंभीर बाब ही आहे की त्या शासकीय रुग्णालयाच्या जे CS आहेत, सिव्हिल सर्जन आपण ज्यांना म्हणतो, त्यांना किंवा मेडिकल सुप्रिटेंडंट यांना सुद्धा माहीत नाही, वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहीत नाही की अशी कुठली केस आपल्या रुग्णालयामध्ये आली आहे. याच्यावरनं तुम्ही लक्षात येतं तुमच्या किंवा लक्षात येईल की शासन आणि प्रशासन हे महिला अत्याचाराच्या बाबतीमध्ये किती आपण त्याला म्हणू की किती दुर्लक्ष करतात किंवा त्यांच्यासाठी या विषयासाठी जी असणारी संवेदनशीलता ही कुठेतरी संपल्यासारखी आपल्याला दिसते. आणि म्हणून शक्ती कायदा कधी येईल माहीत नाही, तो कधी येईल तेव्हा येईल, परंतु आता खरी गरज आहे की जे कायदे आहेत त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्याची
आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे जशी साकीनाक्याची केस झाली तेव्हापासून आम्ही आणखीन एक मागणी लावून धरली आहे. ती मागणी म्हणजे की आता वुमन ॲट्रॉसिटी या आयडेंटिफाय झाल्या पाहिजे. SC/ST ॲट्रॉसिटी नॉर्म्सप्रमाणे सरकारने एक्सपर्ट्स बसवावे. मग त्यामध्ये 498 येईल, 504 येईल, 509 येईल, 354 येईल. ज्या तुम्हाला वाटत आहेत त्या एक्सपर्ट्सना ज्या वाटत आहेत त्यांनी त्यात घ्याव्या आणि वुमन ॲट्रॉसिटी त्या ठिकाणी आयडेंटिफाय कराव्या. SC/ST ॲट्रॉसिटीप्रमाणेच अँटिसिपेटरी या सगळ्या केसेसमध्ये बार करावा. म्हणजेच अटकपूर्व जामीन महिला आणि लहान मुलींच्या अत्याचारामध्ये मिळता कामा नये अशा पद्धतीची तरतूदसुद्धा करण्याची गरज आहे. स्पेशल कोर्ट्स असावे. ही तर फार जुनी मागणी आहे की स्पेशल कोर्ट्स हे महिलांच्या अत्याचारांसाठी चालवले जावे जेणेकरून त्यांना लवकर न्याय मिळेल. परंतु दुर्दैवाने या गोष्टी होताना दिसत नाही. पॉक्सोसाठी जरूर 90 दिवसांची चार्जशीट फाईल करण्याचं आपल्याला बंधन आहे, परंतु ज्या मेजर केसेस आहेत 376च्या त्याच्या मात्र अजूनसुद्धा या वर्षानुवर्ष केसेस चालतात, ज्याचा आढावा मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी दिला की कशा पद्धतीने या केसेस चालत राहतात, कशा पद्धतीने या केसेस वीक होतात आणि त्यामुळेच पुराव्या अभावी आरोपी निर्दोष सुटताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टींसाठी फक्त घोषणा करून आता जमणार नाही, तर सरकारने या सगळ्या गोष्टींची स्पष्टता ही महाराष्ट्राच्या जनतेला द्यायला पाहिजे. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारं सरकार आता हे राज्यातल्या लेकी बाळींवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध काय भूमिका घेत आहे ही सुद्धा सरकारने माहिती देणं तितकंच गरजेचं आहे. हा विषय होता आजच्या प्रेसचा. या संदर्भामध्ये जर काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारा. मामला आज मंत्रालय के सामने एक महिला वकील ने सुसाइड करने की कोशिश की. उसकी वजह यही कि उन्होंने आरोप लगाया कि DYSP दौंड ने उनके साथ छेड़छाड़ की. ये बहुत ही गंभीर मामला है. जैसे मैंने आपको बताया कि महिला और बच्चियों के ऊपर अत्याचार हो रहे हैं, ये कहते हुए मुझे बड़ा दुख हो रहा है. और इससे पहले कई केस प्रेस में मैंने ये बात आपसे दोहराई है कि जो पुलिस दल में काम करने वाली महिलाएं हैं वो भी अत्याचार की शिकार है. उनके साथ भी बलात्कार किया गया है. जैसी बहुत सारी घटनाएं, नागपुर की घटना हो, अकोला की घटना हो, ऐसी बहुत सारी घटनाएं, गोवंडी की घटना हो, और उनके ऊपर केसेस भी चल रहे हैं. अभी जो आपने बात बताई कि किस प्रकार से एक DYSP के तरफ से होने वाले अत्याचार के खिलाफ महिला को न्याय मांगने के लिए मंत्रालय तक आना पड़ा, इसी से आप देख सकते हैं कि कानून व्यवस्था की किस प्रकार से धज्जियां उड़ती हुई हम देख रहे हैं. इस सरकार ने जब से सरकार में बैठे हैं, ये तीनों पार्टियों की सरकार, हमने देखा हुआ है कि ये सरकार लोगों की है ही नहीं. ये लोगों के लिए काम नहीं करती है. ये सरकार जो है अपने मंत्री, आमदार और अपने बगल बच्चों के लिए काम करती है, उन्हें बचाने का काम करती है. और इसी की वजह से तो विकृत जो राज्य में घूम रहे हैं, जो रावण घूम रहे हैं, उनको कहीं ना कहीं मनोबल बढ़ाने का काम इस सरकार ने किया है. तभी तो आपने देखा कि संजय राठौड़ पर आज तक FIR नहीं हुई. महबूब शेख, जिसके ऊपर कोर्ट ने वहाँ पे स्ट्रिक्टली कहा है कि इनको आप री इन्वेस्टिगेट कीजिए. जब मैं औरंगाबाद के कमिश्नर साहब के पास गई तो उन्होंने कहा कि हाँ हम री इन्वेस्टिगेट करेंगे, लेकिन मुझे आज तक ये पता नहीं चला कि किसी को अरेस्ट किए बगैर कैसे उनका इन्वेस्टिगेशन होगा. और मैंने उनसे ये भी कहा है कि अगर आपने ऐसी कोई केस इससे पहले की है तो आप मुझे भेज दीजिए. 1 महीने से ज़्यादा टाइम हो गया, लेकिन अभी तक कमिश्नर साहब ने मुझे ऐसी कोई केस नहीं भेजी है. तो ये उनका जो मतलब है वो बिल्कुल साफ़ है. क्योंकि महबूब शेख ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का युवक का अध्यक्ष है तो उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं होगी. क्योंकि संजय राठौड़ एक शिवसेना का आमदार है तो उस पर कोई कार्रवाई नहीं होगी. क्योंकि पारनेर का आमदार नीलेश लंके, जिसने एक वहाँ की जो महिला वैद्यकीय अधिकारी है उनके साथ गाली गलौज की, उनके ऊपर हाथ उठाने की कोशिश की, वहाँ की तहसीलदार को दबाने धमकाने का काम किया, क्योंकि वो एक सत्ताधारी पार्टी राष्ट्रवादी का विधायक है, इसलिए उसके ऊपर भी कोई कार्रवाई नहीं होगी. ये हम देख रहे हैं और यही देखते हुए विकृतों का मनोबल बढ़ा है. और इसलिए अभी सरकार क्या कर रही है, ये हमने जो मैंने आज आंकड़े बताए हैं कि जब भी कुछ हो जाता है तो कहते हैं कि हम फास्ट ट्रैक पे चलाएंगे. भैया फास्ट ट्रैक पे आज ही 1,63,112 केसेस पेंडिंग है. ये मेरी जानकारी है, अगर गलत है तो आप बताइए कितनी पेंडिंग है. और महाराष्ट्र की सरकार ने ये भी लोगों को बताना ज़रूरी है कि महाराष्ट्र में फास्ट ट्रैक कोर्ट है कितने चालू, एडहॉक कोर्ट कितने चालू है, आज हमारा कन्विक्शन रेट कितना लो है. इसके लिए सरकार क्या कर रही है ये देखना भी बहुत ज़्यादा ज़रूरी है. बलात्कार और सामूहिक बलात्कार की केसेस में फॉरेंसिक लैब का महत्व बहुत ही ज़्यादा है.
क्योंकि उसी के आधार पर ये केसेस आगे लड़ी जाती है, उसके पुख्ता सबूत जो है वो फॉरेंसिक लैब में मिलते हैं। लेकिन मेरी जानकारी ये है कि 50% से भी ज़्यादा जगह जो है वो फॉरेंसिक लैब की खाली है, रिक्त है। आज महाराष्ट्र में 45 फॉरेंसिक की मोबाइल वैन है, और ये कहते हुए बड़ा क्या कहेंगे हम, धक्का ही लग रहा है कि आज एक्सपर्ट्स ना होने की वजह से जो मोबाइल वैन में हवालदार है उनको वहीं पे कुछ ट्रेनिंग दे के उनसे काम चलाया जा रहा है। मुझे ये भी कहना है कि केंद्र सरकार से 767 जो किट्स है, जिसे SAEC किट कहा जाता है, सेक्सुअल असॉल्ट एविडेंस, बताती हूँ मैं आपको उसका क्या फुल फॉर्म है। ये जो किट दी गई है, इन किट में भी अभी तक 767 किट्स दी गई है, और इन किट्स में भी बहुत सारी किट्स जो है वो एक्सपायर्ड हो गई है। बहुत सारी सरकारी वकील के पद जो है वो भी आज तक रिक्त है। DCP से लेके DGP तक वकील वहाँ पे डेप्यूट किए गए हैं लीगल फंक्शन के लिए, और मेरी जानकारी से वो भी सारे जो उनके जो पद हैं वो बहुतांशी जो पद है वो आज भी रिक्त है। ये भी सारी जानकारी हमने इकट्ठा की है। तो इन्हीं सारी घटनाओं से आपको ये पता लगेगा कि ये सरकार महिला और बच्चियों की सुरक्षा के लिए कितनी गंभीर है। हाँ, भाषण में ज़रूर गंभीर है, और सरकार एक मुद्दे पे बहुत ज़्यादा गंभीर है, और वो है कि हमारी सरकार खंबीर है, क्योंकि दिन में 3 बार 3 अलग अलग पार्टी के नेता आते हैं और वो कहते हैं, शायद चेक करते होंगे कि नहीं नहीं अभी तो हमारी सरकार है। कुछ भी मुद्दा हो जाए, फिर ST कर्मचारियों का हो जाए, किसानों की आत्महत्या हो जाए, किसी महिला के ऊपर बलात्कार हो, किसी बच्ची के ऊपर बलात्कार हो, किसी युवक ने आत्महत्या की हो, लेकिन इनका कहना एक ही होता है कि कुछ भी हो जाए हमारी सरकार खंबीर है और हमारे सरकार को कोई धोखा नहीं है। इसके अलावा और कोई स्टेटमेंट ये सरकार से नहीं आती है। तो ये सारी बातें बहुत गंभीर हैं। हमेशा हमने जब जब ये घटनाएं होती है उसके बारे में प्रेस करके आपको आगाह किया है। बम्बई में भी आए दिन महिलाओं के साथ अत्याचार हो रहा है, जिसका मैंने जिक्र किया। कुर्ला में जो HDIL की बिल्डिंग्स है, जो MMRDA के अंतर्गत प्रकल्पग्रस्तों के लिए दी जाती है, 10 साल से वो वैसे ही पड़ी है, खंडहर बन चुकी है। और वहाँ पे हमने देखा कि 23 तारीख को 20 साल की बच्ची के साथ रेप करके उसकी हत्या कर दी गई है। 7 दिन पहले एक आदमी की भी वहाँ पे हत्या हुई थी। जब मुंबई में साकीनाका की घटना हुई तभी मुंबई पुलिस ने एक 11 कलमी कार्यक्रम वहाँ पे लगाया था, और जिसमें उन्होंने कहा था कि हम क्या क्या करेंगे, हम QR कोड लगाएंगे, हम पेट्रोलिंग बढ़ाएंगे, हम बीट लगाएंगे, हम वहाँ पे लाइट की व्यवस्था करेंगे, और उसके लिए जो लोकल अथॉरिटी है उसकी मदद लेंगे। इस केस में विनोबा भावे पुलिस स्टेशन का मैं बिल्कुल उनका अभिनंदन करूँगी, क्योंकि 23 को घटना घड़ी, 25 को पुलिस को पता लगा और 27 को जो है आरोपी पकड़े गए। लेकिन ऐसी घटना होने के बाद पुलिस हरकत में आती है। ऐसी घटना ना हो इसलिए सरकार हरकत में कब आएगी। और इस घटना के मामले में अगर मैं कहूँ तो वहाँ के सीनियर PI जो है उन्होंने वहाँ के जो लोकल विधायक है उनसे कहा था कि हमें यहाँ पुलिस की बीट चाहिए, उसके लिए आप प्रयत्न कीजिए। MMRDA के मिनिस्टर, उनसे भी कहा गया था, पत्र व्यवहार किया गया था कि इन बिल्डिंग को सील किया जाए, इनके ऊपर सिक्योरिटी बिठाई जाए। इतना ही नहीं, लाइट के लिए जो लोकल अथॉरिटी है BMC, उनको भी उन्होंने पत्र व्यवहार किया। अब मुझे ये कहना है कि महानगर पालिका, मुंबई महानगर पालिका शिवसेना के पास है, MMRDA के मिनिस्टर खुद शिवसेना के हैं, वहाँ के विधायक शिवसेना के हैं, और विशेष बात तो यह है कि राज्य के मुख्यमंत्री भी शिवसेना के हैं। तो अगर इतने सारे खाते आपके पास होने के बावजूद आपके हाथ में ये काम था, अगर पुलिस ने जो आपसे गुजारिश की उसके ऊपर काम होता तो हो सकता है 20 साल के बच्ची की जान बच जाती। हो सकता है कि आज जो 2 छोटे छोटे बच्चे अनाथ हुए हैं वो अनाथ ना होते तो उनके पिता आज जिंदा होते। इसलिए मेरा ये भी कहना है कि जितने गुनहगार आरोपी तो है जिन्होंने ये दुष्कृत्य किया है, लेकिन सरकार की यंत्रणा और सरकार भी उतनी ही गुनहगार है, क्योंकि आगाह करने के बावजूद भी उसके ऊपर उन्होंने कोई कार्यवाही नहीं की है। 1,63,112 ये मेरे पास फास्ट ट्रैक की पेंडिंग केसेस का डेटा है। इसमें और बढ़ोतरी हो सकती है, इसमें कटौती नहीं होगी, इसके मामले में भी मैं बहुत कॉन्फिडेंट हूँ। और उसके साथ ही आज हमारा कन्विक्शन रेट है वो भी 13.7 यानी 13.7 है।
मैं ये नहीं कहना चाहती कि किस ये वुमन एट्रोसिटीज़ को अलग अलग प्रदेश में बांटना, लेकिन हमने देखा कि जब हमने विशेष अधिवेशन की मांग की थी तभी सरकार, राज्य के मुख्यमंत्री साहब ने उसका मजाक बनाया था और एक लेटर लिख के जितनी राज्य की पीड़िता है उनके जख्म के ऊपर नमक डालने का काम ये मुख्यमंत्री महोदय जी ने किया है। उन्होंने बहुत सारी वहाँ पे एग्जाम्पल दिए जहाँ पे भाजपा शासित राज्य है, फिर चाहे वो उत्तर प्रदेश हो, मध्य प्रदेश हो, बिहार हो, कि यहाँ पे क्या हो रहा है, यहाँ पे क्या हो रहा है। मुझे ये कहना है कि आपके नाक के नीचे जहाँ पे आप मुख्यमंत्री बैठे हो, आए दिन महिला और बच्चियों के साथ जिस प्रकार से अत्याचार हो रहा है, आप क्या कर रहे हैं उसका ये कहना बहुत ज़्यादा ज़रूरी है और वो महाराष्ट्र की जनता कहना चाहती है। मैं आपको बता दूँ, मुझे किसी इन एट्रोसिटीज़ को या महिलाओं के होने वाले अत्याचार को अलग अलग प्रदेश में नहीं बांटना है, क्योंकि इसकी शुरुआत मुख्यमंत्री साहब ने की है। तो मैं सिर्फ इतना बताना चाहती हूँ कि महाराष्ट्र आज हम 13.7 पे है और वही उत्तर प्रदेश 55 पॉइंट क्रॉस कर चुका है कन्विक्शन रेट में। तो हम देख सकते हैं कि सरकार की मानसिकता, इच्छा शक्ति हो तो सरकार बहुत कुछ कर सकती है, क्योंकि सरकार बहुत स्ट्रॉन्ग अथॉरिटी है। लेकिन यहाँ हम देख रहे हैं कि महिला और बच्चियों की सुरक्षा के लिए सरकार की इच्छा शक्ति नहीं है, जिसके कारण आए दिन महिला और बच्चियों की शिकार हो रही है, उनकी हत्या हो रही है, उनके साथ अत्याचार हो रहा है। नहीं, हमने तो स्पेशल कोर्ट्स की मांग ही की है। मुझे तो मुख्यमंत्री साहब से ये पूछना है कि वो बताए कि जब साकीनाका की घटना, या मुख्यमंत्री साहब अस्पताल में है, उनकी तबीयत ठीक नहीं है, तो बिल्कुल गृह मंत्री साहब बताए या उप मुख्यमंत्री साहब बताए, क्योंकि जहां साकीनाका की केस हुई मैंने देखा उसी दिन आके दोपहर में उन्होंने कहा कि आता आम्ही ही केस फास्ट ट्रैक पर चालवणार, मतलब अभी हम ये केस फास्ट ट्रैक पे चलाएंगे। बताइए तो सही कितने फास्ट ट्रैक कोर्ट चालू है, बताइए तो सही कितने एडहॉक कोर्ट चालू है, बताइए तो सही कितने फास्ट ट्रैक की पेंडिंग केसेस है, हमारा कन्विक्शन रेट क्या है। और अगर इतनी बुरी हालत, इतनी खस्ता हालत हमारी है, तो सरकार इसमें इम्प्रूवमेंट आने के लिए क्या क्या उपाय योजना कर रही है, ये सरकार ने महाराष्ट्र की जनता को बताना बहुत ज़्यादा ज़रूरी है। तुम्हाला जे दिसते, मला जे दिसते तेच त्यांना पण दिसते, त्याच्यामुळे आता त्यांनी काय ॲक्शन घेतली ते त्या सांगतील की काय घेतलंय म्हणून त्यांनी ॲक्शन। आणि मला असं वाटतं की नवीन आहे, त्याच्यामुळे थोडंसं शिकू द्या, थोडंसं बघू द्या आणि नंतर बघू आपण। थँक्यू।